नमस्कार. आपलं सगळ्यांचं स्वागत आहे हेमाज होममेड रेसिपीजमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकदम सहज आणि एकदम सोप्या पद्धतीने दम आलूची रेसिपी कशी करायची ते बघणार आहोत. चला तर मग रेसिपीला लगेच सुरुवात करूया. गॅसवर आपल्याला एक कढई ठेवायची आहे आणि कढई गरम झाली की त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकायचं आहे. तेल गरम झालं की मग आपल्याला गॅसची फ्लेम थोडी कमी करायची आहे, म्हणजे आपले मसाले करपणार नाही. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला खडे मसाले टाकायचे. तर ह्याच्यामध्ये मी 2 लवंग टाकलेत, तमालपत्र टाकायचं आहे आणि 1 चमचा मी शाही जिरं टाकलं आहे, किंवा मग साधं जिरं टाकलं तरी पण चालेल. जिरं थोडं भाजत आलं की ह्याच्यामध्ये आपल्याला छोटा अर्धा चमचा बडीशेपची पावडर टाकायची आहे. गॅसची फ्लेम कमीच ठेवून थोडंसं एकदा हलवून घ्यायचं आहे. मोठा 1 चमचा ह्याच्यामध्ये आपल्याला डाळीचं पीठ टाकायचं आहे, म्हणजेच बेसन टाकायचं आहे. आणि ह्याला पण कमी गॅसवर छानपैकी लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. बेसन चांगलं भाजल्यावर ह्याच्यामध्ये आता आपल्याला 1 चमचा कसुरी मेथी टाकायची आहे आणि ह्याला पण चांगल्यापैकी हलवून घ्यायचं आहे. पाव चमचा ह्याच्यामध्ये हळद टाकायची आहे. 1 चमचा ह्याच्यामध्ये मी काश्मीरी लाल मिरची पावडर टाकली आहे. सगळं परत एकत्र करून हलवून घ्यायचं आहे आणि गॅसची आपल्याला फ्लेम कमीच ठेवायची आहे. मसाले आपले चांगले भाजल्यावर ह्याच्यामध्ये आपल्याला एक मोठा बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे. टोमॅटो आपला लवकर शिजण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकूया. ह्याच्यामध्ये मी छोटे 2 चमचे मीठ टाकलेले, म्हणजे आपला टोमॅटो लवकर शिजेल. मीठ आपल्याला पहिल्यांदा कमीच टाकायचं आहे, नंतर चव बघून आपण गरज पडली तर मीठ परत वाढू शकतो. थोडंसं ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे, म्हणजे आपले मसाले करपणार नाही आणि टोमॅटो पण अजून लवकर शिजेल. 1 छोटा चमचा ह्याच्यामध्ये मी धने जिरे पावडर टाकलेली आहे. अर्धा चमचा ह्याच्यामध्ये आपल्याला आता गरम मसाला टाकायचा आहे. आता सगळ्याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि मसाले पण छानपैकी भाजून घ्यायचे आहेत. थोडंसं अजून ह्याच्यामध्ये मी पाणी टाकलं आहे आणि झाकण लावून ह्याला थोडा वेळ शिजून घेणार आहे. आता झाकण काढून एकदा मी ह्याला थोडंसं हलवून घेतलेलं आहे. पाव चमचा ह्याच्यामध्ये आपल्याला आमचूर पावडर टाकायचं आहे आणि परत एकदा छानपैकी मिक्स करून घेऊया. अर्धा ते 1 वाटी ह्याच्यामध्ये आपल्याला दही टाकायचं आहे. दही टाकताना गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे, किंवा मग गॅस बंद करून पण तुम्ही दही टाकू शकता, म्हणजे आपलं दही खराब होणार नाही. आणि ह्याला पटकन हलवून घ्यायचं आहे. दही आपलं मसाल्याबरोबर चांगलं मिक्स झाल्यावर इथे मी 8 ते 10 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत आणि त्याला मी 2 भाग करून घेतलेत. जे जास्त मोठे बटाटे होते त्याचे 2 भाग केलेत आणि हे आपल्याला आता मसाल्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि छानपैकी याला मिक्स करून घ्यायचं आहे. बटाटा आपला छानपैकी मसाल्यासोबत शिजण्यासाठी आपल्याला याला झाकून ठेवायचं आहे. 1 ते 2 मिनटं ह्याला चांगल्यापैकी झाकून ठेवायचं आहे. 2 मिनटानंतर आपण झाकण काढून बघूया. ग्रेव्ही जर तुम्हाला जास्त पाहिजे असेल तर ह्याच्यामध्ये अजून थोडं गरम पाणी टाकायचं आहे आणि एकदा थोडं उकळून घ्यायचं, कारण की थोडी थंड झाली की ही भाजी ड्राय होते. तर मस्त अशी आपली दम आलूची रेसिपी तयार झाली आहे. आजचा व्हिडिओ आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. चॅनल जर पहिल्यांदाच बघत असाल आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.